तर शिक्षणासाठी विद्यार्थी धोकादायक प्रवास करतायत। बांबूंचा झोका करून पुलावरून ते प्रवास करतायत। शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचा हा खडतर प्रवास पाहतोय। नंदुरबारमधील वरखेडी नदीवर पूल नसल्यानं विद्यार्थ्यांनी जीव मुठीत घेऊन शाळेसाठी प्रवास केलेला आहे। नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्कलकुवा तालुक्यातील डाब ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या मालीआंबा गावातील विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठीचा धोकादायक प्रवास त्यांना करावा लागतोय। गावातून वाहणाऱ्या वरखेडी नदीवर पूल नसल्यानं गावकऱ्यांनी बांबू आणि दोरीच्या साहाय्यानं बांबूचा झुलता पूल तयार केला आणि त्यावरून त्यांना प्रवास करावा लागतोय। प्रशासन एकीकडे निधी नसल्याचं कांगावा करतं, तर अशा परिस्थितीत पूल बांधण्यास नकार घंटा देत असताना गावकऱ्यांनी हा तात्पुरता पूल बांधून प्रशासनाला चपराक दिली आहे। 40 विद्यार्थी आणि जवळपास 130 अंगणवाडीची लहान मुलं रोज अशा पद्धतीनं शिक्षणासाठी धोकादायक प्रवास करतायत। आम्ही रोज या पुलावरून 15-20 पोरांना घेऊन जातात। पुढे पाणी मधून निघता आम्ही दोरी बांधून तिकडच्या साईडला पकडून ठेवतात आणि मग निघता। वाहून जायची भीती वगैरे काय वाटत नाही का? वाटते सर, पण पोरांचे भविष्य पण बनवायचे असतं ना आम्हाला। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी प्रशांत परदेशी। प्रशांत, विद्यार्थ्यांचा हा जीवघेणा प्रवास सुरू आहे। निश्चितच नंदुरबार जिल्ह्यामध्ये यावर्षी सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये मुसळधार पाऊस पडतोय आणि या पावसाने आरोग्य विभाग असेल, शिक्षण विभाग असेल किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग असेल यांची पोलखोल करण्याचं काम या पावसाने केलेलं आहे। आता आपण ही जी दृश्य पाहत आहोत ही नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्कलकुवा तालुक्यातल्या डाब ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या मालीआंबा या गावातल्या विद्यार्थ्यांची आहेत। अत्यंत छोटासा हा परिसर आहे। ऐतिहासिक दृष्ट्या डाब परिसराला मोठं महत्व असलं तरी प्रशासकीय दृष्ट्या हा परिसर अद्यापही मागास आहे। मुलांना शिक्षणासाठी धडपड करावी लागते आहे, जीव धोक्यात टाकून प्रवास करावा लागतोय। जशी विद्यार्थ्यांची स्थिती आहे तशी ज्या स्थानिकांची तशी स्थिती आहे। आरोग्याचे प्रश्न इथे गंभीर आहेत। ऐन पावसाळ्यामध्ये रुग्णांना एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी देखील या ठिकाणी मोठी कसरत करावी लागते। जीवनावश्यक वस्तू आणण्यासाठी देखील मोठी कसरत करावी लागते। स्थानिकांनी आपल्या स्तरावरती इथे तात्पुरत्या स्वरूपाचा बांबूचा आणि दोरीच्या साहाय्याने पूल बांधलेला आहे, मात्र तो तात्पुरत्या स्वरूपाचा आहे। तिथे कायमस्वरूपी उपाययोजना झाल्या पाहिजेत अशी स्थानिकांची मागणी आहे। अगदी प्रशांत, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी।